नमस्कार. रयत शिक्षण संस्थेचे छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा इतिहास विभाग आयोजित आज आपण या ठिकाणी विशेष व्याख्यानमाला आयोजित करत आहोत. सदरची व्याख्यानमाला आयोजित करण्यासंदर्भात महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर विठ्ठल शिवणकर साहेब यांनी उपयुक्त सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर मासा सर यांच्या उपयुक्त मार्गदर्शनानुसार आपले इतिहास विषयाचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना नवनवीन विषयांवरती माहिती मिळवण्यासाठी किंवा त्यांच्या ज्ञानामध्ये वृद्धी होण्यासाठी इतिहास विभागाच्या माध्यमातून आपण वेगवेगळे उपक्रम दरवर्षी घेत असतो. त्यापैकीच एक कार्यक्रम आज आपण या ठिकाणी आयोजित करत आहोत. विषय आपल्याकडे जसं दैनंदिन आपण जे अध्ययन करत असतो त्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये भर पडावी, त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा वृद्धिंगत व्हाव्यात यासाठी या विशेष व्याख्यानाचं आज आपण या ठिकाणी आयोजन करणार आहोत. सदर व्याख्यानासाठी जे आपण विशेष व्याख्याते आमंत्रित केलेले आहेत ते किसनवीर महाविद्यालय या ठिकाणी इतिहास विभागाचे अध्ययन करणारे प्राध्यापक बिराजदार सर आज आपल्याला विशेष व्याख्यान देणार आहेत. तर या विशेष व्याख्यानाच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा आणि इतिहास विभाग यांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर या विशेष व्याख्यानासाठी अध्यक्ष म्हणून इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर मासा सर उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत. याचबरोबर BA भाग 1, 2, 3, MA भाग 1, 2 चे विद्यार्थी, त्याचबरोबर इतिहास विभागातील सहकारी प्राध्यापक, राजापूर या ठिकाणाहून जॉईन असलेले सहकारी विद्यार्थी आकाश चव्हाण आणि त्यांचे सर्व विद्यार्थी यांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत. आजचे जे विशेष व्याख्याते आहेत त्यांची आपल्याला थोडक्यामध्ये ओळख मी या ठिकाणी करून देत आहे. आजचे जे विशेष व्याख्याते आहेत बिराजदार सर, ते किसनवीर महाविद्यालय वाई या ठिकाणी अध्यापनाचं काम करत आहेत. त्यांनी अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्र आणि परिषदांमध्ये रिसोर्स पर्सन म्हणून त्यांनी कामगिरी बजावलेली आहे. त्याचबरोबर इंडियन हिस्ट्री काँग्रेस, अखिल भारतीय इतिहास परिषद, अखिल महाराष्ट्र इतिहास परिषद, शिवाजी विद्यापीठ इतिहास परिषद अशा विविध परिषदांचे ते सन्माननीय सदस्य आहेत. त्याचबरोबर अनेक राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय चर्चासत्रांमधून त्यांनी आपले शोध निबंध प्रकाशित केलेले आहेत. जवळजवळ त्यांचे 9 शोध निबंध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रकाशित झालेले आहेत. त्याचबरोबर जरी ते इतिहासाचं अध्यापन करत असले तरी सुद्धा त्यांनी आपल्या PhD साठी एक वेगळा अनोखा विषय निवडलेला आहे. ते महाराष्ट्रातील ओळख थांबवत आहे आणि यानंतर लगेच पुन्हा या निमित्तानं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करून आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळूया. तर आपल्या सोबत असलेले आजच्या या कार्यक्रमाचे व्याख्याते बिराजदास सर यांना विनंती आहे की आपण आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. बिराजदार सर आवाज येतोय? इंटरनेट चालू आहे म्हणजे जॉईन करतोय काय प्रॉब्लेम आहे? हॅलो, माझा आवाज ऑडिबल आहे सर? हॅलो, हा बोला सर. हॅलो, हा बोला सर. हा सर, सुरुवात करा. हा, माझा आवाज येतोय? हा, येतो सर, येतो.
हो चालेल सर. हो चालेल सर. नमस्कार विद्यार्थी मित्र हो. माझा परिचय आत्ताच सरांनी करून दिलेला आहे. प्रथमतः मला या व्याख्यानमालेमध्ये म्हणण्यापेक्षा एक्सपर्ट लेक्चर सिरीज मध्ये माझ्या एका संशोधनाशी निगडीत असलेल्या विषयावर आपण आपल्याशी हितगुज साधण्याची संधी दिली त्याबद्दल मी प्रथमतः रयत शिक्षण संस्था सातारा या संस्थेतले सर्व पदाधिकारी त्याचबरोबर या महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य डॉक्टर विठ्ठल शिवणकर सर, इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर धनाजी मासाळ सर व त्यांचे सहकारी प्राध्यापक कोकाटे सर, एल्मार सर, चिंदे सर व इतर सर्व फॅकल्टीज यांचं मी प्रथमतः मनपूर्वक आभार मानतो. माझ्या आजच्या विवेचनाचा विषय आहे पर्यावरण आणि भारतीय सभ्यता. विद्यार्थी मित्र हो, हा जो विषय आहे हा विषय केवळ इतिहासाशीच निगडीत आहे किंवा विज्ञानाशी निगडीत आहे. पर्यावरण म्हणलं की प्रामुख्याने आपण विज्ञान विषयाशी त्याचा संबंध जोडतो. मग ते वनस्पतीशास्त्र असो, प्राणीशास्त्र असो किंवा वनस्पतीशास्त्र किंवा अलीकडे एक विद्याशाखा म्हणून फुल फ्लेज्ड विद्याशाखा, विकसित झालेली विद्याशाखा म्हणून पर्यावरण शास्त्र, पर्यावरण विज्ञान या अर्थाने आपण या विषयाकडे पाहतो. परंतु अलीकडच्या कालखंडामध्ये जे काही संशोधनाच्या क्षेत्रामध्ये जे काही विविध ज्ञानशाखांमध्ये, ज्ञान परंपरेमध्ये एक नवीन घुसळण सुरू झालेली आहे, एक विचार मंथन सुरू झालेलं आहे. त्या विचार मंथनाला अनुसरून आपण पर्यावरणासारखा जर एखादा विषय, त्या विषयाची सर्वांगीण मांडणी करायचं ठरवलं तर पर्यावरणाचा कुठल्याही विषयाशी अजिबात फारकत घेऊन चालत नाही. ही गोष्ट आपण प्रथमतः सुरुवातीला लक्षात घेतलं पाहिजे. पर्यावरणाचा अनेक विषयाशी खूप असा घनिष्ठ संबंध आहे. मी या ठिकाणी माझं पीपीटी प्रेझेंट करतो. तर पर्यावरणाचा जो संबंध आहे तो संबंध अनेक विषयाशी कशा पद्धतीने संबंधित आहे त्याचं विवेचन करण्यापूर्वी आपण पर्यावरण हा शब्द नेमका कुठून आला, त्याचा आपल्या सामाजिक शास्त्राशी, मानवीय विद्या ज्याला आपण ह्युमॅनिटीज म्हणतो, त्या ह्युमॅनिटीजशी कशा पद्धतीने संबंध आहे याचाही थोडासा आपल्याला या ठिकाणी उल्लेख करणं महत्वाचं आहे. विद्यार्थी मित्र हो, इन्व्हायरन द फ्रेंच वर्ड मीन्स इन सर्कल ऑफ सराउंड. माझी पीपीटी जरी इंग्रजीमध्ये असलं तरी सुद्धा मी पूर्णतः मराठीत सगळ्या स्लाइडचं विवेचन करणार आहे. त्याचं तुम्हाला चांगल्या पद्धतीने आकलन होईल, विश्लेषण करणार आहे. इन्व्हायरनर द फ्रेंच वर्ड मीन्स इन सर्कल ऑफ सराउंड म्हणजेच आपल्या आजूबाजूचा जो भोवताल आहे, सभोवतालचा परिसर म्हणा, भोवताल म्हणा, ज्याला आपण नेहमी आपल्या वाचनामध्ये, ऐकण्यामध्ये येतं, नेहमी बोलण्यामध्ये येते की पर्यावरण, वातावरण, तिकडचं वातावरण चांगलं नाही असं आपण नेहमी म्हणतो. मग ते शिक्षण क्षेत्राशी संबंधित असतील, मग ते अर्थव्यवस्थेशी निगडीत असेल किंवा एकंदरीत मानसिक आरोग्याशी निगडीत असेल. आपण जनरली एवढ्या लूजली आपण ह्या सगळ्या गोष्टी वापरतो. त्यामुळे आपल्याला असं लक्षात येईल की हा विषय केवळ विज्ञानाशी निगडीत नसून तो संपूर्ण मानवी समाजाशी म्हणजे सामाजिक शास्त्राशी सुद्धा तितकाच निगडीत आहे. त्यातून पुढे मग एन्व्हायरमेंट हा शब्द पुढे प्रचलित झाला की ज्यामध्ये जैविक आणि अजैविक म्हणजे बायोटिक आणि नॉन बायोटिक अशा पद्धतीचे टर्म्स
त्या पर्यावरण शास्त्रामध्ये वापरले जातात. घटक, बायोटिक घटक आणि नॉन बायोटिक म्हणजे जैविक आणि अजैविक घटकांचा सर्वांगीण मिळून तयार झालेला हा शब्द आहे, तो शब्द म्हणजे एन्व्हायरमेंट. वस्तुतः जल म्हणजे पाणी, हवा आणि जमीन त्याचा एकमेकांशी असणारा सहसंबंध, ज्याला आपण इंग्रजीमध्ये कोरिलेशन्स म्हणतो, आणि पर्यायाने मानवी समुदायाचा मानवाचा असणारा त्याच्याशी परस्पर संबंध, सुसंवाद, आंतरसंबंध, मग ते जैविक घटक असो किंवा अजैविक घटक असो. थोडक्यात आपण सारांश रूपाने असं म्हणूया की मानवाचा पर्यावरणाशी म्हणजेच निसर्गाशी, म्हणजे पर्यावरण ही जी शब्दावली आहे ती अलीकडची आहे, पण निसर्ग ज्याला आपण म्हणतो, निसर्गाचा मानवाशी होणारा सुसंवाद किंवा सहसंबंध, यातनं जो काही इतिहास घडतो, मग तो नैसर्गिक इतिहास असेल, मानवनिर्मित इतिहास असेल, नैसर्गिक आपत्ती असेल, नैसर्गिक उलथापालथी असेल, नैसर्गिक आपत्ती असेल किंवा इतर कुठल्याही पद्धतीच्या निसर्गामध्ये झालेले वातावरणातील बदल असो, त्यामध्ये मानवाच्या किंवा मानवी समुदायावर, समाजावर त्याचा कोणता इम्पॅक्ट होतो, प्रभाव पडतो, याचा अभ्यास या पर्यावरण शास्त्रामध्ये, पर्यावरण विषयामध्ये करता येणं अपेक्षित आहे. त्यामुळे हा विषय केवळ नैसर्गिक शास्त्राशी किंवा भौतिक शास्त्राशी किंवा केवळ सोशल सायन्स, मानवी समाज, माणूस हा समाजशील प्राणी आहे, आपण नेहमी ऐकतो समाजशास्त्रामध्ये मॅन इज अ सोशल ॲनिमल, हे स्टेटमेंट खूप पॉप्युलर आहे, लोकप्रिय आहे. मग सोशल सायन्सचा पर्यावरणाशी असलेला संबंध, त्यांच्या वर्तणुकीवर झालेला बदल किंवा मानवाने पर्यावरणामध्ये केलेले बदल, या सगळ्या गोष्टींचा लेखाजोगा अभ्यास ज्यावेळी आपण सोशल सायन्स मध्ये करतो, त्यावेळी रूढार्थाने आपण मानव विद्यामध्ये देखील त्याचा अभ्यास केलाच पाहिजे. त्याशिवाय पर्यावरणाशी संबंधित लेखन साहित्यामध्ये कशा पद्धतीने झालं, मग ते इंग्रजी साहित्य असेल, मराठी साहित्य असेल किंवा इतर प्रादेशिक साहित्य असेल, या सगळ्या क्षेत्रांचा गोळाबेरीज करून आपण जर पर्यावरणाचा अभ्यास करायचा म्हणला, तर तो हा एक विषय जो आहे तो एक केवळ विशिष्ट विद्याशाखेशी किंवा ज्ञानक्षेत्राशी निगडीत नसून तो एक आंतर विद्याशाखीय किंवा बहुविद्याशाखीय विषय होतो. म्हणजेच त्याला आपण इंटर डिसिप्लिनरी किंवा मल्टी डिसिप्लिनरी असा सब्जेक्ट म्हणता येईल. पुढे आपण वळूया की कल्चर कशाला म्हणायचं आणि सिव्हिलायझेशन कशाला म्हणायचं. मी माझ्या व्याख्यानाच्या विषयामध्ये सिव्हिलायझेशन हा शब्द वापरलेला आहे. सिव्हिलायझेशनचा जर मराठीत रूपांतर करायचं झालं तर सभ्यता, कल्चर म्हणजे संस्कृती. काय तुमच्याकडची संस्कृती, सातारची संस्कृती, साताऱ्याची संस्कृती, कोल्हापूरची संस्कृती, सोलापूरची संस्कृती, महाराष्ट्राची संस्कृती, ही महाराष्ट्रीयन संस्कृती आहे. मग ती खाद्य संस्कृती असो, वेशभूषा, केशभूषा, राहणीमान, पेहराव, कला, अभिरुची, साहित्य, स्थापत्य, या सगळ्या क्षेत्राशी संबंधित. कल्चर या शब्दाचा अर्थ अनेक विद्वानांनी अनेक पद्धतीने आपापल्या पद्धतीने केलेला आहे. कल्चर कशाला म्हणायचं? कल्चर इज द सेट ऑफ व्हॅल्यूज दॅट शेप्स द बिहेवियर ऑफ द सोसायटी. म्हणजे काही मूल्याधारित अशा पद्धतीची एखाद्या समाजाची विविध स्तरावर असलेली जी काही एक ओळख आहे त्याला आपण कल्चर म्हणतो. आणि दुसऱ्या बाजूला सिव्हिलायझेशन म्हणजे सभ्यता इज अपॅरंट इन द फिजिकल डेव्हलपमेंट इन द फॉर्म ऑफ मॅन मेड एन्व्हायरमेंट. या शब्दाला मी जरा जास्त स्ट्रेस करतो, मी याला जरा जास्त महत्व देतो. की याचा अर्थ काय की भौतिक सुधारणा, बदल, विकास या अर्थाने इन द फॉर्म ऑफ मॅन मेड एन्व्हायरमेंट म्हणजे मनुष्य निर्मित, मानव निर्मित पर्यावरण जो आहे तो विकासाचा असतो, अधोगतीचा असतो, प्रगतीचा असतो. कुठल्याही पद्धतीची सभ्यता, ज्या काही जुन्या सभ्यता एक देणगी स्वरूपामध्ये आपण आजही अनेक गोष्टी स्वीकारलेल्या आहेत, त्या मग वृक्षपूजेशी संबंधित असेल, वटपौर्णिमा असेल किंवा नारळी पौर्णिमा असेल, नागपंचमी असेल, या सगळ्या रूढी, परंपरा, प्रथा, संकेत आपण पर्यावरणाच्या संवर्धनाच्या किंवा जपणुकीच्या, जाणीवेच्या, शहाणीवेच्या माध्यमातून आपण त्याचं संवर्धन, जतन करण्याच्या भूमिकेतून आपण त्यांचा संबंध आपल्या
धार्मिक सण समारंभ उत्सवाशी रूढीशी परंपरांशी जोडलेले आहोत. म्हणजे याचा अर्थ काय, कल्चर आणि सिव्हिलायझेशन या दोन शब्दामध्ये खूप मोठा असं फरक आहे. जसं वाणिज्य शाखेचे विद्याशाखेचे विद्यार्थी याच्यामध्ये असतील तर त्यांच्या लक्षात येईल की ट्रेड अँड कॉमर्स, ट्रेड म्हणजे नुसतं व्यापार, कॉमर्स म्हणजे व्यापाराला निगडीत असणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत, मग त्या कायदे कानून असतील, ट्रेड लॉज असतील, मग त्या ऑर्गनायझेशन्स असतील, फायनान्शियल सिस्टम असेल, वित्तीय व्यवस्था असेल, व्यापारमध्ये नफा तोटा असेल, मग नफ्याचे प्रारूप काय, तोट्याचे प्रारूप काय, म्हणजे एक व्यापक अशी संकल्पना सिव्हिलायझेशन आहे. आपण सिंधू संस्कृती म्हणतो, रूढार्थाने अनेक विद्वान अभ्यासक, मग ते मानवी विद्याशाखेतले असो किंवा सामाजिक शास्त्रातले असो, मग ते अँथ्रोपोलॉजिस्ट असो किंवा आर्किओलॉजीचे असो, ते सिव्हिलायझेशन या अर्थानं घेतात, म्हणजे सभ्यता. एक मुकुंद हॅम्बर्डे नावाचे एक नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर्स मध्ये स्कॉलर आहे. त्यांनी अत्यंत सोप्या भाषेमध्ये या दोन शब्दाचं विवेचन केलेलं आहे. ते काय म्हणतात, कल्चर इज द माइंड ऑफ सोसायटी, म्हणजे समुदायाचं समाजाचं मन म्हणजे संस्कृती, आणि सिव्हिलायझेशन इज द बॉडी, आणि शरीर म्हणजे काय, सभ्यता. यावरून आपल्याला लक्षात येईल. थोडक्यात उदाहरणाने आपण त्याचं संक्षिप्त रूपाने आपण या ठिकाणी पाहूया. Civilization is described as a process of civilizing or developing the state of human society to the extent that the culture, economy, industry, technology, government, art, architecture, etc. reaches the maximum level. मी मराठीत रूपांतर करून सांगतो की एक प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे सभ्यता म्हणजे सुसंस्कृत करणं, सिव्हिलायझिंग और डेव्हलपिंग द स्टेट ऑफ ह्युमन सोसायटी, म्हणजेच समाजाची विकसनशील किंवा विकसित, मग त्यामध्ये कोणकोणती क्षेत्रे आहेत, अर्थव्यवस्था आहे, उद्योग आहे, तंत्रज्ञान आहे, सरकारी संस्था आहेत, कला आहे, स्थापत्य आहे, म्हणजे मानवी जीवनाशी निगडीत अर्थकारण, समाजकारण, राजकारण या क्षेत्रामध्ये झालेल्या ज्या काही प्रगती आहेत, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास या सिव्हिलायझेशनमध्ये केला जातो. माझा आवाज येतोय असं मला वाटतं, मला थोडस डिस्टर्बन्स होतोय इथे मध्ये, आवाज येतोय सर, आपला आवाज येतोय सर. काय अडचण नाही. इन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजी इन एन्शियंट इंडियन लिटरेचर, तर प्राचीन भारतीय साहित्यामध्ये, मग ते ऐतिहासिक साहित्य असो किंवा धार्मिक साहित्य असो, कॅनॉनिकल लिटरेचर ज्याला आपण म्हणतो, ललित साहित्य असो, या सगळ्या साहित्यामध्ये कसं पर्यावरण रिफ्लेक्ट झालेलं आहे, प्रतिबिंबित झालेलं आहे, त्याचं विवेचन कसं केलेलं आहे, त्याचं रेखाटन कसं झालेलं आहे, त्याचं मांडणी कशा पद्धतीने झालेलं आहे. तर हिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजी इन इंडिया इज व्हेरी ओल्ड, खूप जुनं आहे. अलीकडची शब्दावली, संज्ञा, संकल्पना म्हणजे पर्यावरण आणि परिस्थितिकी, परंतु त्याचा उल्लेख इतिहासामध्ये अनेक वेळा प्राचीन कालखंडामध्ये आलेला आहे. प्रागैतिहासिक कालखंडापासून आजच्या आधुनिक 21व्या शतकापर्यंत अनेक साहित्यामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. मात्र पर्यावरण या शब्दाने त्याचं विवेचन नाहीये. नैसर्गिक घडामोडी, निसर्ग, इतिहासाचं भूगोलनिष्ठ विवेचन या अर्थानं त्या ठिकाणी केलेलं आहे. प्राचीन भारतामध्ये पर्यावरणाविषयी खूप मोठा असा आदर आहे. वर्शिप्ड डिफरंट ऑब्जेक्ट्स, विविध देवदेवतांचं प्रतिकात्मक पूजा प्राचीन कालखंडामध्ये केलं जात होतं. विथ अटमोस्ट डेवोशन, एक असीम भक्ती लोकांमध्ये होती. उदाहरण जर द्यायचं झालं तर सिंधू संस्कृतीमध्ये निसर्ग देवता, पशु देवता म्हणजे प्रतिकात्मक अशा पद्धतीच. याचाच अर्थ काय की निसर्गाशी निगडीत, निसर्गातील जी प्रतीके आहेत, प्रारूप आहेत, सिम्बल्स ज्याला आपण म्हणतो, प्रतीके, नॅचरल सिम्बल्स, नेचर रिलेटेड टू दी नेचर्स, म्हणजे निसर्गाधिष्ठित अशा पद्धतीच्या अनेक देवदेवतांची, प्रतिमांची पूजा प्राचीन कालखंडामध्ये केली जात होती. इंडियन फेस्टिवल्स अँड ट्रेडिशन्स, भारतीय सण समारंभ आणि रूढी परंपरा, या गोष्टी जर आपण विचारात घेतल्या तर आपण अनेक देवदेवतांचं पूजा करतो. मग वैदिक वाङ्मयामध्ये तर अनेक पद्धतीच्या ज्या रुच्या आहेत, ज्या रचलेल्या आहेत, हायमन्स इन द वैदिक लिटरेचर्स, दीज आर दी वन ऑफ द बिगेस्ट रिपॉझिटरी ऑफ इंडियन civilization which shows close linkages with environment and ecology. अनेक पाश्चिमात्य विद्वानांनी, विचारवंतांनी त्यावर भाष्य केलेले की वेद वाङ्मयामध्ये, वैदिक साहित्यामध्ये पर्यावरणाशी निगडीत अनेक बाबींचा उल्लेख केलेला आपण पुढे पाहणारच आहोत. वेळेअभावी आपण प्रत्येक गोष्टीवर
मला वाटतं खूप सखोलपणे त्याच्यावर विवेचन करणं शक्य नाहीये. कारण प्रत्येक कालखंडाचा जर आपण विचार केला, वैदिक कालखंड असेल, सिंधू संस्कृती असेल, त्यानंतर मौर्य साम्राज्य आहे, त्यानंतर गुप्त साम्राज्य आहे, सातवान त्याच्यानंतर गुप्त साम्राज्य आहे, या सगळ्या कालखंडातला पर्यावरण कसा होता तो एक गहन आणि संशोधनाचा विषय आहे. त्याच्या एकेका कालखंडावर एखादा प्रकल्प होऊ शकतो, त्याच्यावर संशोधन होऊ शकतं, असं माझं मत आहे. इंडियन फेस्टिवल्स, मी मगाशी उल्लेख केला अनेक सणांचा, की ज्या सणांचा पर्यावरणाशी खूप जवळचा असा संबंध आहे, आलं लक्षात. तर त्याच्यामध्ये पंचमहाभूते, त्याच्यामध्ये मरुत, अपाह, शीत, तेज, वायू महायज्ञाच म्हणजे 5 यज्ञ, भूत यज्ञ, या सगळ्या यज्ञ परंपरेमध्ये देखील आपल्याला अनेक देवदेवतांना खुश करण्यासाठी, त्यांना संतुष्ट करण्यासाठी, त्यांना बळी देण्याची, बळी म्हणजे हे करण्याची, जसं आपण यज्ञामध्ये तूप वगैरे वाहतो, हा सगळा एक रिलिजियस इथिक्स आहे, म्हणजे एक धार्मिक संस्काराचा जो भाग आहे, कोण करावं कोण करू नये, ह्या सगळ्या गोष्टी, त्याच्यामध्ये अर्थकारण कसं येतंय, हा एक वेगळा स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे. मी त्याच्यावर फारसं भाष्य करणार नाही. म्हणजे वेदिक डेटीज म्हणजे देवता, त्या म्हणजे वायू, जल, पृथ्वी, अग्नी, या सगळ्या देवदेवतांची स्तुती केलेली आहे. आपण ज्यावेळी लग्नामध्ये मंगलाष्टक म्हणतो त्यावेळी अनेक पवित्र नद्यांचा उल्लेख करतो, गंगा, यमुना, सरस्वती. यजुर्वेदामध्ये काय केलेलं आहे की रिच्युअल्स म्हणजे यज्ञ कशा पद्धतीने केलं पाहिजे त्याची माहिती दिलेली आहे. त्यानंतर अथर्व वेदामध्ये काय सांगितलेलं आहे, ग्रीन प्लांट्स म्हणजे हरित वनस्पती आणि सूर्य, सन, इन मेंटेनिंग द ऍटमॉस्फेरिक कंडिशन्स नीडेड फॉर परप्युएशन ऑफ लाईफ ऑन दिस प्लॅनेट. दोन्हीचा समतोल कसा राखला पाहिजे आपण, सूर्य आणि हरित वनस्पती, की जेणेकरून या पृथ्वी तलावर आपल्याला एक प्रकारचा समतोल, शाश्वत परपेच्युएशन, शाश्वत चिरंतन अशा पद्धतीचं पृथ्वी ही टिकली पाहिजे. त्यानंतर विष्णू पुराण मध्ये काय आहे, गॉड कृष्णा गिव्स हिज ब्लेसिंग टू दोज हू डू नॉट हार्म एनी एनिमल्स, म्हणजे ज्या प्राण्यांना कोणी त्रास देणार नाही त्या प्राण्यांचं वरदान तुम्हाला लाभेल, अशा पद्धतीचं विष्णू पुराण मध्ये गॉड कृष्णा म्हणजे कृष्ण देवतेने सांगितलेलं आहे. त्या सगळ्या गोष्टी थोडस मिथक, ज्याला आपण मिथक शास्त्र म्हणतो, मिथॉलॉजी, हिंदू मिथॉलॉजी मध्ये असल्या कारणामुळे इतिहास आणि मिथक शास्त्र यामध्ये खूप मोठं गफलत असं झालेलं आहे. ज्याला आपण निकोप ऐतिहासिक दृष्टी म्हणतो, त्या निकोप ऐतिहासिक दृष्टीच्या साह्याने आपण इतिहासाचं पुनर्मांडणी करू शकतो. रिप्लेट विथ रेफरन्सेस टू डिफरंट आस्पेक्ट्स ऑफ एन्व्हायरमेंट, इट्स मॅनेजमेंट. तर वैदिक कालखंडामध्ये, वैदिक साहित्यामध्ये पर्यावरणाच्या व्यवस्थापनासंदर्भात, व्यवस्थापन सुद्धा अलीकडचं एक टर्म आहे, मॅनेजमेंट जसं आपण म्हणतो. छत्रपती शिवाजी महाराज मॅनेजमेंट गुरु म्हणून त्यांचं योगदान काय आहे, पण ढोबळ मानाने आपण नियोजन या अर्थाने घेऊया. जसं छत्रपती शिवाजी महाराज कुठल्याही मोहिमेवर जाण्यापूर्वी त्याचं जसं वर्कआउट करत होते, म्हणजे नियोजन करत होते, मग ते किल्ल्याचं स्थल संशोधन असो, किल्ल्यावरील जल व्यवस्थापन असो, युद्ध मोहिमा असो, किंवा कुठल्याही पद्धतीच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रम असो. तुम्हाला माहितच आहे की राज्याभिषेकाची तयारी शिवाजी महाराजांनी रायगडावर कशा पद्धतीने केलेली होती. प्रिझर्वेशन अँड प्रोटेक्शन या संदर्भातला, अर्थात त्या कालखंडामध्ये लोकसंख्या कमी होती, पण तरी देखील पर्यावरणाविषयीची जी जाणीव पाहिजे ती जाणीव त्या लोकांमध्ये होती. म्हणजेच थोडक्यात निसर्गाविषयीची जाणीव, जागृती, संवर्धन आपण केलं पाहिजे अशा विचारसरणी त्यामध्ये मांडण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढे आपण वेदिक, आताच मी वेदिक कालखंडातल्या अनेक गोष्टींचा उल्लेख केलेला आहे, पुराणात आहे. त्यानंतर जैन, बुद्धिस्ट ह्या ज्या काही परंपरा आहेत त्या परंपरा तर अशा पद्धतीने विवेचन त्याचं केलेले आहेत अनेक अभ्यासकांनी. प्रिन्सिपल्स ऑफ इकॉलॉजिकल हार्मनी म्हणजे परिस्थितिकीय सहिष्णुता, एक प्रकारे तत्व गौतम बुद्धांच्या शिकवणुकीमध्ये, त्यानंतर वर्धमान महावीरांच्या शिकवणुकीमध्ये आणि त्यांच्या सर्व धर्मग्रंथांमध्ये या सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत. त्यानंतर कौटिल्याच्या अर्थशास्त्र, प्राचीन भारतातल्या राजनीतीवरील एक महत्वाचा दस्तऐवज म्हणून ज्या ग्रंथाचा आपण नेहमी उल्लेख करतो तो म्हणजे कौटिल्याचा अर्थशास्त्र. या अर्थशास्त्रामध्ये अर्थनीतीविषयक अनेक गोष्टी असल्या तरी सुद्धा या कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये मौर्य कालखंडामध्ये कोणकोणत्या प्राण्यांची आपण जतन केलं पाहिजे त्या गोष्टी त्यांनी त्यामध्ये
मांडलेले आहेत. विशेषतः म्हणजे राजा म्हणजे रॉयल, ज्याला आपण फॉरेस्ट म्हणतो, राज्यकर्त्यांसाठी राखीव असणाऱ्या जंगलामध्ये कोणकोणत्या पाळीव प्राणी जतन करून ठेवलं पाहिजे की जेणेकरून राजा आणि राज परिवारातील व्यक्ती जर शिकारीला आले जंगलात तर त्यांना त्या प्राण्या सहजपणे त्या प्राण्यांची शिकार करता आली पाहिजे. त्या संदर्भात त्यांनी त्याच्यामध्ये नोंदलेला. आणि विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे सॅनिटेशनच्या संदर्भात म्हणजे स्वच्छतेशी संदर्भात कौटिल्याने आपल्या अर्थशास्त्रामध्ये नोंद करून ठेवलेलं आहे. द पनिशमेंट ऑफ वन ऐटपणा शुड बी अवॉर्डेड टू दोज हू थ्रो डस्ट ऑन रोड्स. म्हणजे रोडवर, रस्त्यावर, सार्वजनिक रस्त्यावर जे घाण टाकतात त्यांना ऐटपणा म्हणजे 8 पण अशा पद्धतीचं जे प्राचीन कालखंडामध्ये जी चलन व्यवस्था होती त्या चलन व्यवस्थेच्या अनुषंगाने त्यांनी त्याच्यावर काय केलेली होती, त्यांच्यावर दंड आकारण्यात यावा अशा पद्धतीचा उल्लेख त्या कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये केलेला आहे. इफ लॅट्रिन इज थ्रोन म्हणजे मानवी विष्ठा जे आहे, मानवी विष्ठा तो जर त्यांनी रोडवर किंवा मंदिराच्या देवालयाच्या शेजारी किंवा विहिरीजवळ जर त्याने विसर्जन केलं, मलमूत्र विसर्जन केलं तर त्याला देखील दंड केलं पाहिजे अशा पद्धतीचं विवेचन कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये आहे. म्हणजे याचा अर्थ प्राचीन कालखंडामध्ये पर्यावरणविषयक जागृती जाणीव लोकांमध्ये होती असं आपल्याला ऐतिहासिक साहित्यामध्ये, हिस्टॉरिकल लिटरेचरमध्ये दिसतं. विशेषतः ज्याला आपण एन्व्हायरमेंटल पोल्युशन म्हणतो, पर्यावरणाचं प्रदूषण, हे आपल्याला हिंदू धर्मग्रंथांमध्ये हिंदू स्क्रिप्चर्स मध्ये आढळून येतात. चरक संहिता, चरकनं लिहिलेलं जे चरक संहिता आहे त्या चरक संहितेमध्ये इंडियन मेडिसिन म्हणजे भारतीय औषध याचं खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी विवेचन केलेलं आहे. मग ते एक चांगल्या पद्धतीचं दस्तऐवज प्राचीन भारतातल्या विज्ञानावरचं ते आहे. त्याच्यामध्ये विकृती अशा पद्धतीचा शब्द प्रदूषणाला वापरलेलं दिसून येते. आपण पुढे पाहणारच आहोत. तत्पूर्वी फॉरेन ट्रॅव्हलर्स अकाउंट, जे काही चिनी प्रवासी आपल्या देशामध्ये आले त्यांनी ज्या ज्या भूप्रदेशांना, भूभागांना भेटी दिलेल्या आहेत त्या भूप्रदेशातल्या सगळ्या वनस्पती, प्राणी, तिथलं भौगोलिक जीवन कशा पद्धतीचं आहे, भौगोलिक परिस्थिती याचं विवेचन त्यांनी केलेलं आहे. मग ते प्लिनीचं नॅचरल हिस्ट्री असेल, त्यानंतर द पेरिप्लस ऑफ एरिथ्रियन सी जो अननोन ऑथर आहे, जो अज्ञात जो काही एक परकीय प्रवासी आहे त्याच्या सगळ्या अकाउंट्स मधून, त्याच्या प्रवास वृत्तांतामधून आपल्याला याची कल्पना येते. मग मी थोडक्यात ओझरता उल्लेख करतो कारण वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. एन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजी इन एन्शियंट इंडियन सिव्हिलायझेशन एम्पायर्स. मी ऑब्लिक केलेलं आहे पुढे. सभ्यता, प्राचीन भारतीय सभ्यता आणि साम्राज्य यामध्ये पर्यावरण आणि परिस्थितिकी कशा पद्धतीने प्रतिबिंबित झालेला आहे, किंबहुना त्याची काळजी किंवा जतन कशा पद्धतीने केलेलं आहे, त्याच्या संवर्धनासाठी कोणकोणत्या राज्यकर्त्यांनी कशा पद्धतीने त्याचं विवेचन केलेलं आहे, त्याचं रोल काय आहे, एन्व्हायरमेंट इकॉलॉजीचं महत्व, भूमिका काय आहे संस्कृतीच्या किंवा साम्राज्याच्या विकासामध्ये. आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे, इतिहासाचे सगळे आपण अभ्यासक आहोत. इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, जगभरातल्या ज्या काही संस्कृती सभ्यता विकसित झाल्या अर्थात उगम पावल्या, त्यानंतर विकसित झाल्या आणि या सगळ्या संस्कृतीचा त्यातल्या बऱ्याच संस्कृत्या या लयाला गेल्या, म्हणजेच त्यांचं विघटन झालं, ऱ्हास झालं, पतन झालं. एक अत्यंत महत्वाची, केवळ आपल्या देशातलीच नव्हे, भारतीय उपखंडातली नव्हे तर जगाच्या इतिहासातील एक महत्वाची जी महत्वाची सभ्यता म्हणजे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन. ह्या सगळ्या बहुतेक संस्कृत्या नद्याच्या काठीच उगम पावल्या, विकसित झाल्या, नंतर ऱ्हास झाल्या. सिंधू संस्कृतीच्या पतनासंदर्भात अनेक विद्वानांनी अनेक पद्धतीने विवेचन केलेलं आहे. या विद्वानांचं मत असं आहे की नंतरच्या कालखंडामध्ये सिंधू संस्कृतीचे जे निर्माते आहेत त्या निर्मात्यांनी पर्यावरणाकडे दुर्लक्ष केले, त्यामुळे या संस्कृतीचा वाटचाल विनाशाकडे सुरुवात झाली अशा पद्धतीचं विवेचन, अशा पद्धतीचे सिद्धांत अलीकडे मांडण्यात येऊ लागलेले आहेत. त्यामध्ये अग्रेसर आहेत 2-3 स्कॉलर्स, विद्वानांची मी या ठिकाणी नावं उद्धृत करतो, उल्लेख करतो. त्यातले एक अत्यंत महत्वाचे स्कॉलर आहेत शिरीन रत्नागर. शिरीन रत्नागर यांचं मत आहे की एन्व्हायरमेंटल अनकॉन्शियसनेस, एक बेजबाबदारपणा, पर्यावरणाविषयीचा एक बेजबाबदारपणा, इकॉलॉजिकल इम्बॅलन्स आणि परिस्थितिकीय असमतोलपणा
या कारणामुळे ही संस्कृती लयास गेली, अशा पद्धतीचं विवेचन त्यांनी केलेलं आहे. आणि विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट नावाची एक दिल्लीमध्ये संस्था आहे. त्या संस्थेनं एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे एन्व्हायरमेंटल हिस्ट्री अ रीडर. या पुस्तकामध्ये त्यांनी त्या पद्धतीचा थेरी मांडलेला आहे. म्हणजे तात्पर्य एवढाच की द स्टडी ऑफ एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरणाचा अभ्यास हा केवळ जीवशास्त्राशी किंवा परिस्थितिकी इकॉलॉजीशी संबंधित न राहता त्याचा प्रभाव आणि महत्व सगळ्या विद्याशाखेने आता मान्य केलेलं दिसून येते. मी वैदिक सिव्हिलायझेशनवर जास्त बोलणार नाही, वैदिक सभ्यतेविषयी, संस्कृतीविषयी, कारण त्याचं विवेचन मी मागे केलेलं आहे. द मौर्यन एम्पायर, मौर्य साम्राज्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की स्वतंत्र विभाग होतं, वन विभाग व्यवस्थापन करण्यासाठी. विशेष नमूद करण्यासारखी बाब की जे जगाच्या इतिहासातील एक महत्वाची गोष्ट म्हणून ज्यावेळी स्टॉकहोमला जागतिक स्तरावर पर्यावरण विषयक परिषद भरवण्यात आलेली होती, स्वीडनची राजधानी स्टॉकहोमला, त्या ठिकाणी आपल्या देशाच्या दिवंगत पंतप्रधान इंदिराजी गांधी त्या ठिकाणी गेलेल्या होत्या. त्यांचं भाषण त्यांनी आपल्या भाषणामध्ये ते नमूद केलेलं आहे की मौर्य साम्राज्यामध्ये सम्राट अशोक असे राजे होऊन गेले की त्यांनी आपल्या साम्राज्यामध्ये, आपल्या राज्यामध्ये कुठल्याही पद्धतीची प्राणी हत्या होऊ नये यासाठी कायदा केलेला होता. ही वॉज द फर्स्ट किंग इन द वर्ल्ड हु फॉरबिडन बाय लॉ द किलिंग ऑर स्लॉटर ऑफ अॅनिमल्स, अशा पद्धतीचं विवेचन त्यांनी आपल्या त्या भाषणामध्ये केलेलं आहे. ते पूर्ण त्यांचं भाषण मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट, म्हणजे आता सध्या त्याचं परत नाव सुद्धा सुधारित झालेलं आहे, पर्यावरण आणि वातावरण बदल असं झालंय, क्लायमेट चेंज अशा पद्धतीनं त्याचं रूपांतर झालेलं आहे. नुसतं पर्यावरण विभाग असं राहिलेलं नाहीये. तर त्या विभागाने प्रकाशित केलेल्या एका वार्षिक पुस्तकामध्ये त्याचं विवेचन केलेलं आहे. सातवाहन साम्राज्याचा जर आपण विचार केला तर सातवाहन साम्राज्यामध्ये आपल्याला वेळोवेळी सागरी संस्कृती, ज्याला आपण रोमन आणि भारत यांचा जो सागरी व्यापार चालू होता त्याचं विवेचन आपल्याला मिळतं. म्हणजे थोडक्यात पर्यावरणाचा रोल खूप महत्वाचा होता. जहाज आणि एकंदरीत बंदरांचा विकास होण्यासाठी आणि आर्थिक भरभराट होण्यासाठी या सगळ्या गोष्टी, या ज्या काही राजकीय ध्येय धोरणे त्या कालखंडामध्ये कारणीभूत ठरली, याचाच परिपाक म्हणून मोठ्या प्रमाणात आर्थिक पर्यायाने व्यापारी विकास त्या कालखंडामध्ये झालेला होता. विशेषतः गाथा सप्तसती नावाचं जे ग्रंथ आहे हाल राजाचं, त्या हाल राजाच्या त्या ग्रंथामध्ये वास्तविक पाहता त्या ग्रंथाला एक आद्य मराठी ग्रंथ असं म्हणलं जातं की तो एक स्वतंत्र संशोधनाचा विषय. मी त्यावर फारसं भाष्य करणार नाही, कारण माझं काय स्पेशलायझेशन, विशेष अभ्यास प्राचीन कालखंडावर नाहीये. तर सातवाहन कालखंडाचा जर आपण विचार केला तर या कालखंडामध्ये पर्यावरणविषयक अनेक बाबी, निसर्गाविषयी निगडीत, व्यापाराशी निगडीत अनेक वनस्पती, वृक्ष, प्राणी यांचं विवेचन त्या हाल राजाने आपल्या ग्रंथामध्ये केलेलं आहे. त्यानंतर गुप्त साम्राज्य, तुम्हाला माहितीच आहे की गुप्त कालखंडामध्ये एक नामांकित असे नाटककार होऊन गेले, ते म्हणजे कवी कालिदास. कवी कालिदास यांनी जी काही नाटके रचलेले आहेत, नाटक लिहिलेले आहेत, त्या सगळ्या नाटकांमध्ये आपल्याला पर्यावरणाविषयीचं विवेचन त्यांनी केलेलं आहे. विशेषतः या ह्याच्यामध्ये त्यांनी 6 ऋतू नमूद केलेले आहेत. कोणी? या गुप्त साम्राज्यकालीन कालिदासांनी. तर आपण पुढे पाहणार आहोत की वैदिक लिटरेचर आणि हिंदू मिथॉलॉजी, वैदिक साहित्य आणि हिंदू मिथकशास्त्र याचा पर्यावरणाशी निगडीत ज्या गोष्टी होत्या त्या गोष्टी मी त्याचं विवेचन केलेलंच आहे. परंतु पर्यावरणासारखा विषय हा इतिहासामध्ये कशा पद्धतीने अभ्यासला गेला पाहिजे अशा पद्धतीचं ठासून मांडणी डोनाल्ड वस्टर नावाच्या एक ख्यातनाम अमेरिकन पर्यावरणवादी इतिहासकारांनी केलेलं आहे. त्यांनी पर्यावरणाच्या इतिहासाची व्याख्याच अशी केलेली आहे, द इंटरॅक्शन बिटवीन ह्युमन कल्चर्स, त्याला आपण दुरुस्त करूया, ह्युमन सिव्हिलायझेशन म्हणूया, कारण कल्चर्स ही एक संकुचित अशी संज्ञा संकल्पना आहे, सिव्हिलायझेशन ही एक ब्रॉड व्यापक अशी संज्ञा आहे. अँड इन्व्हायरमेंट इन द पास्ट, भूतकाळामध्ये, गतकाळामध्ये मानवाचा पर्यावरणाशी, निसर्गाशी आलेला जो संबंध आहे, मग तो सुसंवाद असेल किंवा पर्यावरणाचा मानवाने आपल्या स्वार्थासाठी केलेला विनाश किंवा विध्वंस असेल, या सगळ्या गोष्टींचा जे काय घडलं ते इतिहास
असं आपण जनरली म्हणत असतो ना, व्हॉट हॅपन्ड इन द पास्ट इज कॉल्ड हिस्ट्री. तर तशा पद्धतीचं विवेचन डोनाल्ड वस्टर यांनी केलेलं आहे. द डस्ट बाउल नावाचा एक ग्रंथ, त्यांचा जगप्रसिद्ध ग्रंथ, एक पायोनियरिंग इन्व्हायरमेंटल वर्क, इन्व्हायरमेंटल हिस्ट्रीवरचा ते एक अग्रगण्य ग्रंथ म्हणून तो ओळखला जातो. मी मगाशी उल्लेख केलेला आहे की ऋग्वेद मध्ये ऋग्वेद डिस्क्राइब्स व्हेरियस कॉम्पोनंट्स ऑफ इकोसिस्टम्स, म्हणजे परिसंस्था जी आहे, प्राणी, वनस्पती, फूड चेन, अन्न साखळी, या सगळ्या गोष्टींचं विवेचन. तुम्हाला सांगायला आश्चर्य वाटेल, इन्व्हायरमेंट अँड संस्कृत लिटरेचर नावाचा ग्रंथ अरुणा गोयल नावाच्या संस्कृत मधल्या स्कॉलरनी लिहिलेला आहे. त्यामध्ये अनेक गोष्टी पर्यावरणाशी निगडीत त्यांनी त्यात नमूद केलेलं आहे. आपले जे काही आधुनिक वैज्ञानिक आहेत, शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी नंतर ह्या सगळ्या गोष्टी इकोसिस्टम सगळ्या शोधून काढल्या. त्याचाच अभ्यास अलीकडच्या कालखंडामध्ये इंडोलॉजी या विद्याशाखेमध्ये केलं जातं. म्हणजे शास्त्राचं भारतीयकरण. मी जर साध्या सोप्या भाषेत त्याचं रूपांतर असं करतो, इंडोलॉजिस्ट म्हणतो आपण, की जुन्या कालखंडामध्ये होतं, पण आपण बॅक वळून म्हणजे मागे वळून पाहत असताना आपण सगळं जे क्रेडिट आहे ते सगळं वेस्टर्न सिव्हिलायझेशन ज्याला आपण म्हणतो, पाश्चिमात्य जी सभ्यता आहे त्या सभ्यतेला किंवा संस्कृतीला आपण देतो. त्यांनीच सगळ्या गोष्टी केल्या. काही बऱ्याच चांगल्या गोष्टी आपल्या भारतामध्ये देखील घडून आलेल्या आहेत. त्या सगळी दृष्टी, एक पर्यावरणविषयक दृष्टी, वैज्ञानिक दृष्टी प्राचीन कालखंडामध्ये होती, ते आता अलीकडे अनेक विद्वानांनी मान्य केलेले आहे. अथर्ववेद मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे त्याच्यामध्ये इकॉलॉजीशी खूप जवळचं असं नातं जोडलेलं आहे. इट स्टेट्स रिलेशनशिप बिटवीन ग्रीन प्लांट्स अँड द सन इन मेंटेनिंग द ॲटमॉस्फेरिक कंडिशन्स, की वातावरणातला जो समतोल आहे तो जर समतोल आपल्याला साधायचा असेल तर हरित वनस्पती आणि सूर्य याच्यामधला एक समतोल आपण राखलं पाहिजे. त्यानंतर रामायण आणि महाभारत यांच्यामध्ये अनेक स्थळांचा उल्लेख आपल्याला त्या ठिकाणी मिळतो जी काही पर्यावरणाशी निगडीत आहे. मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे बुद्धिस्ट आणि जैनिझम ट्रेडिशन्स मध्ये या दोन्ही जे काही धर्म संस्थापक आहेत त्या दोन्ही धर्म संस्थापकांना कैवल्य ज्ञान ज्याला आपण म्हणतो, इनलाइटनमेंट नावाचा शब्द इंग्रजीमध्ये वारंवार वापरला जातो, की त्यांना इनलाइटनमेंट किंवा ज्याला आपण सुप्रीम नॉलेज, केवल ज्ञान, ह्या दोन्ही महापुरुषांना, संस्थापकांना, धर्म संस्थापकांना निसर्गाच्या सानिध्यातच मिळालेलं आहे. द प्रिन्सिपल्स ऑफ इन्व्हायरमेंटल इश्यूज, म्हणजे पर्यावरण विषयक जे काही बाबी आहेत, जी काही मुद्दे आहेत, त्या बाबींचं खूप जवळचं असं नातं या दोन्ही धर्माच्या साहित्यातून आपल्याला प्रतिबिंबित होतो. वास्तविक पाहता अनेक विद्वानांनी, मग ते धार्मिक अभ्यासक असतील, त्या धर्म व्यवस्थेवर, धर्मकारणावर अभ्यास करणाऱ्या जे काही विचारवंत आहेत जगभरातल्या, त्या जगभरातल्या विचारवंतांमध्ये अनेक विचारवंतांचं असं मत आहे की इको धर्म आहे. ह्या सगळ्या बुद्धिझम आणि जैनिझम या इको धर्म आहेत. प्रिन्सिपल्स ऑफ अहिंसा, नॉन व्हायलन्स टुवर्ड्स ह्युमन बीइंग्स अँड ऑल लिव्हिंग क्रिएचर्स, अहिंसा या तत्वामध्ये कशा पद्धतीने हे सगळं त्यामध्ये सामावलेलं आहे तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर सेव्हरल बुद्धिस्ट लिटररी वर्क्स इस्टॅब्लिश इट ॲज अन इकोसेंट्रिक रिलिजन. इको धर्म किंवा इकोसेंट्रिक म्हणजे परिस्थितिकी किंवा पर्यावरण केंद्री, ज्याला आपण इको फ्रेंडली प्रॅक्टिस म्हणतो. इको फ्रेंडली प्रॅक्टिस म्हणजे काय? इको म्हणजे आता बऱ्याच वेळा विद्यार्थी खूप शॉर्ट फॉर्म मध्ये बोलतात. हल्लीचा जमाना हा शॉर्ट फॉर्म मध्ये बोलण्याचा आहे असं मी नेहमी म्हणत असतो. याचा अर्थ काय? इको म्हणजे काय? इकॉलॉजी होतं, इकॉनॉमिक्स होतं. त्यामुळे इकोसेंट्रिक म्हणजे पर्यावरणाशी निगडीत. इको थोडस शॉर्टकट मध्ये त्याचा विवेचन केलं जातं, त्याचा उल्लेख केला जातो, उच्चार केला जातो. म्हणजे पर्यावरण पूरक गणपती मूर्ती, गणेश मूर्ती असं आपण म्हणतो. त्या अर्थानं ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये होत्या. विशेषतः जैनिझम म्हणजे जैन धर्मामध्ये तर शेतीला देखील प्राधान्य नव्हतं किंवा शेतीवर देखील बंदी घातलं पाहिजे असं त्यांच्या धर्म साहित्यामध्ये, अंग आणि आगम साहित्यामध्ये उल्लेख आहे. त्याचं कारण असं आहे की ज्यावेळी तुम्ही शेतामध्ये जमिनीची, भूमीची ज्यावेळी मशागत करताय, ती मशागत करत असताना अनेक सूक्ष्म जंतूंचा त्यामुळे काय होतो? मृत्यू होतो. त्यानंतर आपण या कन्क्लुजन सत्राकडे वळूया. तर मी थोडक्यात असं म्हणेन की इन्व्हायरमेंटल आणि इकॉलॉजिकल कॉन्शियसनेस, जाणीव म्हणा, जागृती म्हणा किंवा शहाणीव म्हणा, ह्या गोष्टी प्राचीन भारतीय संस्कृत्यांमध्ये, प्राचीन साहित्यामध्ये, वाङ्मयामध्ये होती असं आपण निष्कर्ष निश्चितच काढू शकतो. तर त्याचंच रूपांतर आपण आजच्या कलियुगामध्ये म्हणण्यापेक्षा 21व्या
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये आपण सगळे वावरत आहोत. या डिजिटल युगामध्ये वावरत असताना त्या सगळ्या ज्या काही प्राचीन परंपरा प्रथा आहेत, त्या काही ज्या जर चांगल्या नसतील, त्यामध्ये दोष असतील, तर आपण निश्चितच त्यामध्ये सुधारणा केलं पाहिजे. पण ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याचा निश्चितच आपण अंगीकार केला पाहिजे. आणखीन एका गोष्टीचा मला या ठिकाणी उल्लेख करावासा वाटतो, तो म्हणजे देवराई. सॅक्रिड ग्रोव्ह ज्याला आपण म्हणतो, देवराईमुळं कित्येक हेक्टर जंगल आजही सुरक्षित राहिलेलं आहे. देवराई म्हणजे काय? देवासाठी वाहिलेलं ते जंगल असतं. त्यामुळे त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं वृक्षतोड करायचं नाही. जंगल मधली जी संपत्ती आहे त्या संपत्तीचं जतन करायचं, संवर्धन करायचं, जपणूक करायचं, अशा प्रकारची एक मानसिकता, म्हणजेच आपण आपल्या धार्मिक परंपरा, रूढी, प्रथा, ज्याला आपण कल्चरल इथोस नावाचा शब्द इंग्रजीमध्ये नेहमी वापरला जातो, की धार्मिक जो काही आपला परंपरा वारसा आहे, तो आपण वारसा या पर्यावरणाच्या जतनासाठी, जपणुकीसाठी करूया, अशा पद्धतीचं मत माझं आहे. नीड ऑफ टाइम टू इनकल्केट सस्टेनेबल यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस. नैसर्गिक साधन संपत्तीचा शाश्वत पद्धतीने वापर झाला पाहिजे, जेणेकरून सगळ्या ज्या काही समाजाचा एक सर्वांगीण विकास होऊ शकतो. एकीकडे आहेरे आणि नाहीरे अशी एक खूप मोठी अशी दरी निर्माण झालेली आहे. विकासामध्ये सगळे भांडवलशाहीला पाठबळ देणारे किंवा भांडवलशाही दिष्टित अशा पद्धतीच्या विकासाचं जे प्रारूप आहे ते थोडंसं त्याच्यामध्ये बदल करण्याची वेळ आलेली आहे. कारण जो आदिवासी समाज जो आहे, समुदाय जो आहे, जो दलित किंवा बहुजन समाज आहे किंवा महिला ज्या आहेत, त्यांच्यावर याचे खूप मोठे असे विपरीत परिणाम या पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे होत आहेत. तुम्ही जर कोकण सारख्या भागात गेलात तर कोकण सारख्या भागामध्ये शेतीचे जे मालक आहेत, शेतजमिनीचे मालक या स्त्रिया आहेत. कारण रोजीरोटीसाठी कोकणातला प्रत्येक माणूस, म्हणजे प्रत्येक घरातला किमान एक तरी माणूस आज मुंबई पुण्यासारख्या मेट्रो सिटीमध्ये वास्तव्यास असलेलं आपल्याला दिसून येतं. आणखीन एक गोष्ट मला या ठिकाणी अधोरेखित करायचं आहे, म्हणजे स्टडी ऑफ एन्व्हायरमेंट इकॉलॉजी इन रिसेंट टाइम्स नॉट ओनली कन्फाइन्ड टू द सायंटिस्ट. म्हणजे विज्ञानाशी किंवा शास्त्रज्ञाशी, वैज्ञानिकांशी हा विषय संबंधित नाहीये, तर एक ऍक्टिव्ह अँड इंडिपेंडेंट रोल ऑफ हिस्टोरियन्स, एक सजग आणि स्वतंत्र भूमिका इतिहासकारांची देखील असू शकते, की जेणेकरून प्राचीन भारतीय परंपरेमध्ये, सभ्यतेमध्ये एक प्रकारची पर्यावरण विषयक जागृती, त्याचं व्यवस्थापन, त्याचं नियोजन कशा पद्धतीचं होतं आणि या पारंपरिक व्यवस्थेचं आधुनिक काळाशी सुसंगत अशा पद्धतीने आपण वनांचं जल व्यवस्थापन किंवा वन व्यवस्थापन, नैसर्गिक साधन संपत्तीचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करू शकतो हे आपण आपल्या धोरणकर्त्यांना सांगू शकतो. त्यासाठी इतिहासकारांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. या विषयामध्ये अनेक असे थीम्स आहेत, सब थीम्स आहेत. एन्व्हायरमेंटल हिस्टोग्राफी, पर्यावरणीय इतिहास लेखन पद्धती, अर्थात हा इतिहास लेखन क्षेत्रातला विषय आहे. त्यानंतर इकोफेमिनिझम, पर्यावरणाचा महिलांशी असणारा संबंध. मी याच्यावर जरा जास्त स्ट्रेस किंवा महत्व अधोरेखित करू इच्छितो. याचं कारण असं आहे की महिलांचं पर्यावरणाच्या संवर्धनासाठी, जतनासाठी खूप मोठं असं योगदान आहे. माझं असं वैयक्तिक मत आहे की स्त्रियांचा असलेला पर्यावरण आणि परिस्थितिकी या विषयाशी असणारा संबंध जोडल्याशिवाय तुम्ही पर्यावरणाचा मानवी समुदायावर किंवा एन्व्हायरमेंटल ह्युमॅनिटीज, पर्यावरणीय मानवविद्या या विद्याशाखेमध्ये तुम्ही अभ्यासच करू शकत नाही. कारण प्रागैतिहासिक कालखंडामध्ये नवाश्म युगात शेतीचा जो शोध लागला तो देखील स्त्रीने लावलेला आहे. विशेषतः जगभरात ज्या काही पर्यावरण विषयक चळवळी झाली, त्या पर्यावरण चळवळीची सुरुवात आपल्या देशामध्ये झाली असंही आपण म्हणू शकतो. चिपको आंदोलनापूर्वी एक महत्वाची चळवळ स्त्रियांनी केलेलं आहे. त्या महिलेचं नाव आहे अमृता देवी. या अमृता देवीने जोधपूरचा जो राजा आहे त्या राजाने वृक्षतोड करू नये म्हणून आपल्या रॉयल पॅलेस बांधण्यासाठी, त्यांनी वृक्षतोड करण्यासाठी आपल्या सगळ्या कारागिरांना त्यांनी आमंत्रण दिलेलं होतं की जावा तुम्ही त्या जंगलातली झाडं तोडून आणा. पण या अमृता देवीने झाडाला मिठी मारली आणि ती या पर्यावरणाच्या रक्षणासाठी ती आपला हुतात्म्य स्वीकारलेला आहे. नंतर मग चिपको मुवमेंट, चिपको म्हणजे टू हग, मिठी मारणे, हे हिंदी शब्द आहे. उत्तराखंड भागामध्ये म्हणजे आजच्या उत्तर प्रदेश राज्यामध्ये त्याला आपण गौरादेवी म्हणतो, त्या गौरादेवी महिलेनं सुरुवात केलेली होती त्याची. त्यानंतर मग सुंदरलाल बहुगुणा, मग मेधा पाटकरांचं नर्मदा बचाव आंदोलन, या सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी आपल्याला विवेचन करता येईल किंवा पर्यावरणविषयक चळवळीचं त्या पद्धतीने विवेचन करता येईल पुढे जाऊन. सॅक्रेड ग्रोव्ह मी याच्यावर बोललेलं आहे मगाशी. देवराई, इको टुरिझम,
म्हणजे विकासाच्या प्रारूपामध्ये थोडंसं बदल करून ज्या ज्या ठिकाणी पर्यावरणाशी निगडीत पर्यटनाला वाव आहे त्या ठिकाणी तशा पद्धतीच्या पर्यटन सोयी सुविधा स्थानिक स्वराज्य संस्थेनी, त्यानंतर एनजीओनी, राज्यकर्त्यांनी तशा पद्धतीने राबवले तर निश्चितच आपण ही जी दरी आहे रे आणि नाही रे यातली दरी आपण कमी करू शकतो. त्यानंतर रोल ऑफ मीडिया आहे, मीडियाचं योगदान आहे, एनजीओ आहेत, या सगळ्या आधुनिक काळाशी निगडीत या गोष्टी मी बोलतोय. खरं तर प्राचीन सभ्यतेचा आपण धावता आढावा घेतल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये आपण काय करू शकतो. आपण एक इंडिपेंडंट हिस्टोरियन म्हणून, एक स्वतंत्र इतिहासकार म्हणून आपण आपली मांडणी या सगळ्या विद्वानांसमोर, वैज्ञानिकांसमोर, विचारवंतांसमोर, शास्त्रज्ञांसमोर मांडू शकतो. त्यानंतर एक मला जाता जाता एका ग्रंथाचा उल्लेख करायचा आहे, तो म्हणजे क्लिव्ह पॉन्टिंग नावाचे ब्रिटिश सनदी अधिकारी होते. त्या क्लिव्ह पॉन्टिंग नावाच्या सनदी अधिकाऱ्यांनी एक ग्रंथ लिहिलेला आहे 1991 मध्ये. त्या ग्रंथाचं शीर्षक आहे ग्रीन हिस्ट्री ऑफ दी वर्ल्ड, जगाचा हरित इतिहास किंवा जागतिक हरित इतिहास. आजच्या युगामध्ये हरित, ग्रीन बँकिंग, ग्रीन जर्नलिझम, ग्रीन केमिस्ट्री, ग्रीन इकॉनॉमी, ग्रीन मीडिया, ग्रीन मार्केटिंग, ग्रीन पॉलिटिक्स हे शब्द आता परवलीचे झालेले आहेत. मग इतिहासकारांसमोर एक द्विधा मनस्थिती, एक दुविधा म्हणूया, द क्रायसिस बिफोर द हिस्टोरियन्स आहे की इतिहास संशोधकांनी, अभ्यासकांनी पर्यावरणाचा इतिहास, मग तो आपल्या गावचा असेल, तालुक्याचा असेल, जिल्ह्याचा असेल, शहराचा असेल, राज्याचा असेल, मग तो हरित इतिहास का लिहू नये, असा एक नवीन डोमेन, असं एक नवीन क्षेत्र इतिहासाच्या अभ्यासकांसाठी एक खुला झालेला आहे आणि त्यामध्ये आपण भर घालावी असं मी या ठिकाणी विवेचन करतो. त्याचं वाचन करावं, त्यावर लेखन करावं आणि हा एक बहुविद्यासारखी रिसर्च एरिया असल्या कारणामुळे याला भविष्यात खूप मोठं वाव आहे. कारण आताच्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कुठल्याही पद्धतीच्या ज्या काही अकॅडमिक बाउंड्रीज म्हणतो आपण, शैक्षणिक ज्या काही सीमारेषा आहेत त्या सीमारेषा हळूहळू पुसट होत चाललेल्या आहेत असं मला या ठिकाणी वाटतं. आणि तुम्हाला जर या विषयावर आणखीन जर वाचन लेखन करायचं असेल, आणखीन विचार करायचा असेल तर विचार करण्याजोगे अशी ही पुस्तके आहेत. त्यामध्ये ढवळीकर सरांचं पर्यावरण आणि संस्कृती नावाचा लेख आहे. त्यानंतर भारताची कुळकथा नावाचं त्यांचं पुस्तक आहे. द्विवेदी ओपी आणि तिवारींचं पुस्तक आहे एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन इन हिंदू रिलिजन आहे. त्यानंतर माधव गाडगीळ आणि रामचंद्र गुहा हे तर एक अग्रगण्य पर्यावरणवादी इतिहासकार आहेत की त्यांचं योगदान लक्षात घेतल्याशिवाय तुम्हाला या विषयामध्ये भर घालणं जवळपास कठीणच आहे. त्यानंतर मी गोयल अरुणा यांचा मी मगाशी उल्लेख केला होता, एन्व्हायरमेंट अँड एन्शियंट संस्कृत लिटरेचर. त्यानंतर इकॉलॉजिकल फेथ नावानं एक आर्टिकल डाऊन टू अर्थ या ह्याच्यामध्ये मॅगझिन मध्ये नेहमी पर्यावरणावर लेखन होत असतं आणि ह्या सगळ्या संदर्भ ग्रंथ मी या पीपीटी साठी वापरलेला आहे. तर मला या ठिकाणी आणखीन एका ग्रंथाचा या ठिकाणी उल्लेख करायचा आहे, तो आहे भारताची कुळकथा, मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे. तर ढवळीकर, एम.के. मधुकर ढवळीकर सरांचं असं मत आहे की आपल्या भारतामध्ये तशा पद्धतीचं फारसं लेखन झालेलं नाही. तसं पाहिल्यास पर्यावरणाचा इतिहासावर किती महत्वाचा असा प्रभाव पडतो हे प्रथमतः फ्रेंच इतिहासकारांनी दाखवून दिलेले ॲनल्स विचार प्रवाहातले इतिहासकार, त्यामध्ये फर्डिनांड ब्रॉदेल असतील किंवा इतर त्यांचे सहकारी असतील. परंतु नवपुरातत्वांनी संस्कृतीची व्याख्याच नव्याने सांगितलेलं आहे. त्यांचं असं मत आहे की पर्यावरणाशी मिळती जुळती घेण्यासाठी मानव जे करतो ते म्हणजे संस्कृती. अशा पद्धतीचं विवेचन त्यांनी त्यांनी त्यांच्या लेखामध्ये केलेलं होतं. मी मगाशी त्या लेखाचा उल्लेख केला. तो लेख म्हणजे पर्यावरण आणि संस्कृती, एन्व्हायरमेंट अँड सिव्हिलायझेशन, हे नवभारत मासिकामध्ये 1991 मध्ये ते प्रकाशित झालेलं आहे. मला या ठिकाणी बोलण्याची संयोजकांनी संधी दिली त्याबद्दल मी व्यक्तिशः पुनश्च मी माझ्या महाविद्यालयाच्या वतीने, त्याचबरोबर माझ्या वैयक्तिक विभागाच्या वतीने मी आभार मानतो आणि रजा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर, आपण दिलेल्या आज पर्यावरण हा आपल्या जीवनाचा आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्र परिषदा यामधून पर्यावरण परवलीचा भूमिका दिसतो.
आज आपण पर्यावरण आणि भारतीय संस्कृती याविषयी विविध पैलू विद्यार्थ्यांच्या समोर मांडले. याबद्दल इतिहास विभागाच्या वतीनं आपलं पुनश्च एकदा आभार. यानंतर या विशेष व्याख्यानाचे अध्यक्ष इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर मासाळ सर यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्ष मनोगत व्यक्त करावे. महाविद्यालयाचे प्राचार्य आणि रयत शिक्षण संस्थेचे सचिव आदरणीय डॉक्टर विठ्ठल शिवणकर साहेब, महाविद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय प्रोफेसर मुजावर मॅडम, IQACचे कोऑर्डिनेटर डॉक्टर अनिल वावरे, इतिहास विभागातील माझे सर्व सहकारी प्राध्यापक मनोहर निकम, प्राध्यापक अनिल कोकाटे, डॉक्टर विकास शेलमा, डॉक्टर दत्तात्रय कोरडे आणि या एक्सपर्ट लेक्चरचे समन्वयक प्रोफेसर महादेव शिंदे. हॅलो. माझ्या सर्व MA भाग 1, 2, B भाग 1 पासून सगळ्या वर्गातले आज विद्यार्थी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. त्या सर्वांना मी धन्यवाद देतो. खरं तर आजचा विषय आपण इतिहासाशीच नव्हे तर इतर सर्वच विषयाशी संबंधित असा विषय आहे. पर्यावरण आणि मानव यांचा अतिशय जवळचा संबंध आहे, किंबहुना प्रत्येक प्राणी हा पर्यावरणावर अवलंबून आहे आणि माणूस सुद्धा पर्यावरणावरच अवलंबून आहे. आणि म्हणूनच मानवाची संस्कृती ही पर्यावरणाला अनुसरून विकसित झालेली आहे असं आपल्याला दिसतं. संस्कृतीचा आणि पर्यावरणाचा अतिशय जवळचा संबंध आहे. संस्कृती म्हणजे तरी काय? आपण जे दररोज जीवन जगतो, जे ज्या प्रकारे जगतो ते जगणं म्हणजे आपली संस्कृती. मानवाच्या जगण्याचा आणि शेतीचा अतिशय जवळचा संबंध आहे. आपण शेतीशी यानं त्या कारणानं संबंधित असतो. शेतीचं एक चक्र असतं. हे शेतीचं चक्र पर्यावरणावर अवलंबून असतं. म्हणजे शेतीची उन्हाळ्यात करावयाची कामं, पावसाळा सुरू झाल्यानंतर करावयाची कामं, पाऊस संपल्यानंतर करावयाची कामं, हे असे चक्र चालू असतं. हे शेतीचं चक्र म्हणजेच आपल्या संस्कृती आणि मानवी जीवनाचा एक अविभाज्य असा घटक आहे. संस्कृतीमध्ये त्यानंतर संबंध येतो तो सणांचा, उत्सवांचा. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जर जास्त सण कोणत्या महिन्यात येत असतील तर ते श्रावणामध्ये येतात. श्रावण या महिन्यात येणारे सण हे या महिन्यातच का जास्त सण असावेत? याचं कारण असं की श्रावण महिन्यामध्ये मोठा पाऊस येत नसतो तर रिमझिम पाऊस येतो. मोठा पाऊस संपलेला असतो, शेतीची ठराविक कामं संपलेली असतात आणि थोडासा मोकळेपणा माणसाला मिळतो. आनंदाचं वातावरण असतं, सगळीकडे हिरवळ असते आणि म्हणूनच कदाचित या महिन्यामध्ये जास्त सण येत असावेत. यानंतर यात्रा आणि जत्रा या प्रामुख्यानं उन्हाळ्यामध्ये असतात. प्रत्येक गावात या निमित्तानं उत्सव आयोजित केलेले असतात. तर ही जी संस्कृती आहे, ही संस्कृती ही पर्यावरणावर आपली पूर्णपणे अवलंबून असल्याचं दिसून येत. आज बिराजदार सरांनी या ठिकाणी अगदी प्राचीन काळापासून मानवाची संस्कृती आणि पर्यावरण हे कसं एकमेकाशी निगडीत होतं त्याचे अनेक दाखले दिले किंवा त्याची माहिती दिली. आज आपल्या अवतीभोवती ज्या अनेक वनस्पती आहेत त्यापैकी काही वनस्पतींना आपण जाणीवपूर्वक जतन करण्याचा प्रयत्न करतो. आपलं पर्यावरण जतन करतो कारण आपण त्यावरच अवलंबून असतो. आणि त्या अर्थानं हे आजचं व्याख्यान अतिशय उपयुक्त झालं. अध्यक्षांनी फार बोलायचं नसतं आणि म्हणून मी माझं मनोगत या ठिकाणी आटोपत घेतो. सर्व विद्यार्थ्यांना आणि
ठीक आहे, आभार मानण्याचं काम माझे सहकारी प्राध्यापक निकम सर करतील. मित्रांनो, कोरोना, लॉकडाऊन हे सगळं पर्यावरण बिघडलं याचं लक्षण आहे. पहिली गोष्ट, 100 वर्ष दूर पृथ्वीसारखा ग्रह सापडला आणि त्याच्या आनंदात आपण उड्या मारायचं कारण नाही. 100 प्रकाश वर्ष म्हणजे तुम्हाला हजारो वर्ष प्रवास करून जावं लागेल. प्रकाशाच्या वेगाने जाणारा एकही यान सध्या आपल्याकडे नाहीये. मित्रांनो, पृथ्वीसारखे हजारो जरी ग्रह सापडले तरी त्यावर आपण जायला आपल्याला अवकाश आहे. प्रकाशाच्या वेगाचं कुठलं यान नसल्यामुळं. तर मित्रांनो, आपली पृथ्वी ही सुंदर ठेवणं आपल्या हातात आहे. तर यासाठी इतिहास विभागाने जो स्तुत्य उपक्रम घेतला मला आनंद. तर आज स्तुत्य उपक्रमामध्ये अतिशय बारकाव्याने सरांचा रिसर्च पेपरच आहे तो, त्यामुळे सरांनी अतिशय बारीक बारीक दाखले देतात. अगदी मधुकर ढवळीकर सरांपासून तर रणजित गुहापर्यंत असे अनेक दाखल्यांचा उदाहरणासह सरांनी अतिशय खोलवर हा विषय आपल्यासमोर मांडलेला आहे. तर इतिहासाची जाण ठेवून इतिहास विभागाने हा उपक्रम घेतला आणि या उपक्रमामध्ये बिराजदार सरांनी अतिशय उगवत्या भाषेमध्ये बारकाव्याने इतिहासकाराला शोभणाऱ्या अशा सत्य परिस्थितीमध्ये पुराव्यानिशी मांडलं. त्याबद्दल मी बिराजदार सरांचे इतिहास विभागामार्फत मनापासून आभार मानतो. तर इतिहास विभागामार्फत आमच्या विभाग प्रमुखांनी डॉक्टर धनाजी मासाळ सर यांनी मार्गदर्शन करून आमचे सहकारी यांनी पुढाकार घेऊन हा उपक्रम राबवला. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. त्याबरोबर प्राध्यापक अनिल कोकाटे, प्राध्यापक डॉक्टर विकास सेलमार, प्राध्यापक डॉक्टर कोडे दत्तात्रय, त्याबरोबर आमच्या महाविद्यालयातील प्राचार्य व उपप्राचार्य इतर सर्व सहकाऱ्यांनी मनापासून सहकार्य केलं, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्याबरोबर राजापूर कॉलेजचे प्राध्यापक त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांनिशी या कार्यक्रमाला हजेरी लावली. लांबून काही शेकडो अंतरावरून त्यांनी हजेरी लावली, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. त्याबरोबर BA भाग 1, BA भाग 2, BA भाग 3, MA भाग 1, MA भाग 2 आणि इतर कोणी सहकारी जर जॉईन असतील, विद्यार्थी जॉईन असतील तर त्यांचेही मी आभार मानतो. पुन्हा एकदा प्राध्यापक भीमाशंकर बिराजदार यांचे मी मनापासून आभार मानतो. सर्वांचे आभार मानून अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. एक सूचना विद्यार्थ्यांना बोला. हॅलो, सर्व विद्यार्थ्यांना एक सूचना आहे. इतिहास विभागाच्या माध्यमातून सुरू असलेली ही जी विशेष व्याख्यानांची मालिका अशीच आणखी 3 दिवस सुरू राहणार आहे. उद्या ठीक 1 वाजता डॉक्टर संतोष बाबरे यांचं राजमाता जिजाऊ या विषयांवरचं विशेष व्याख्यान इतिहास विभागाच्या वतीनं आयोजित केलेलं आहे. तरी आपण उद्या सर्वांनी ठीक 1 वाजता ग्रुपवरती लिंक पाठवली जाईल, त्या लिंकवरती जॉईन व्हायचं आहे. धन्यवाद.